आणि वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं. चित्रकूटाला जाण्याचा मार्गही पण त्यांनी त्यांना पसंत केला. त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. वाटेमध्ये जानकी अनेक अनोळखी फुलांच्या विषयी विचारत होते. श्रीराम जिज्ञासा पूर्वीच होते. लक्ष्मण फुलांचे गुच्छ गुंफून बहिणींच्या हाती देत होता. असाच वनविहार करीत करीत ते तिघही चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तिथल्या एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुळी निर्देश करून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, या इथे लक्ष्मणा बांध फुटी, या इथे लक्ष्मणा बांध फुटी, या मंदाकिनीचा तट निखटिया, मंदाकिनीचा तट निखटिया, इथे लक्ष्मणा बांध फुटी, या इथे लक्ष्मणा बांध फुटी. चित्रकूट हेच तपोवन, येथ नांदते साधक मुनिजन, सखे जानकी करी अवलोकन, ही निसर्ग शोभा भुलवी दिखी, ही निसर्ग शोभा भुलवी दिखी, या इथे लक्ष्मणा बांध फुटे, या इथे लक्ष्मणा बांध फुटे.